तुम्ही पाहता DD9 न्यूज सुपरफास्ट, आवाज आपल्या सर्वांचा। दहिहंड ग्रामपंचायतीचा गलथान कारभार, तुंबलेल्या नाल्यांमुळे नागरिक त्रस्त, अखेर नागरिकांनाच घ्यावा लागला फावडा। दहिहंड गावातील जवळपास प्रत्येक वस्तीतील नाल्य, आव गटारे तुंबल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असून अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे। त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। सांडपाणी रस्त्यावर साचल्याने दुर्गंधी पसरत आहे। डासांची उत्पत्ती वाढून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे। शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना चिखलातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे। परिस्थिती असह्य झाल्याने काही नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत फावडे आणि कुदळ घेऊन नाल्यांची साफसफाई केली। मात्र नाल्यांमधून काढलेला गाळ त्यांनी नाल्यांच्या कडेलाच टाकला आहे। आता हा गाळ उचलून कुठे टाकायचा, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे। याच गाळावरून शेजाऱ्यांमध्ये वाद आणि भांडणे होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे। अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत, हे काम ग्रामपंचायतीचे आहे, आम्ही कर भरतो, मग नाल्यांची साफसफाई आणि गाळाची विल्हेवाट आम्हीच का लावायची, असा सवाल उपस्थित केला। गावकऱ्यांचे म्हणणे आहे की ग्रामपंचायतीकडून नियमित नाला सफाई आणि गाळ उचलण्याचे काम होत नसल्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। पावसाळ्यात समस्या अधिक तीव्र झाली असून तातडीने सर्व नाल्यांची साफसफाई करून निघालेला गाळ उचलावा व सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान गावात स्वच्छता राखण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना नागरिकांनाच फावडा हातात घ्यावा लागत असल्याचे चित्र दिसत असून प्रशासन याकडे कधी लक्ष देणार, असा संतप्त प्रश्न आता संपूर्ण दहिहंडा गावातून उपस्थित होत आहे। DD9 न्यूज सुपरफास्ट करिता कार्यकारी संपादक दीपक भंडे।